हर हर महादेव मित्रांनो, हर हर महादेव मित्रांनो. तर आपण काल घरी आलतो. आज सोमवार आहे. तर आता आपण नागनाथवाडीला चाललोय महादेवाला. प्रतिष्ठान महादेवाचं मंदिर आहे. 6 वाजले असतील आता, 5:45. तर चला जाऊ. जय बजरंगबली, जय हनुमान, जय श्रीराम. प्रकारे ही लेट मंडळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता लेटवाले आलेले आहेत. बाबू काकाची गाडी स्लो आहे, तो सुद्धा आलेला आहे. आम्ही चाललेलो आहो. हर हर महादेव, शिव शंभो. बाबू काका लेट आलेला आहे, त्याची त्याला पार्टी द्यायला लागणार आहे. बघू शकता. आता चहा नाश्ता सांगणार आहे तो. सालाबाद प्रमाणे गोटे काकाने आज पण उशीर केलाय, तर आपण त्याकडून पार्टी घेणार आहे. आता चहा पाणी त्याच्याकडून आहे. झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. मग काय तर मित्रांनो, आपण नागनाथवाडीमधनं जाऊन आलो आहे. महादेवाचं दर्शन करून आलोय. तिथं काय व्हिडिओ घेतलेत, पण तिथं काय ब्लॉगिंग केलं नाही. मला वाटतं सकाळी 7 वाजता आमचं दर्शन झालं असेल. आता आम्ही डिस्कळमध्ये इथं काळभैरवनाथ सोनारीचं खूप मोठं मंदिर आहे. स्पॉट सुद्धा चांगला आहे, 1 नंबर आहे. नवीनच मंदिर बांधलंय. झाडं वगैरे या साईडला दाखवले, तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही, मोठं मंदिर आहे. इथं या साईडला खालीपर्यंत विठ्ठलाची हे आहे, आणि या साईडला मस्तपैकी झाडं लावलीत. स्पॉट 1 नंबर आहे, भारी, एकदम ओके मध्ये वाटतंय. तर काकाला मी म्हणतोय आपण जनरेश्वरला जाऊ, पण हे काय ऐकत नाहीयेत. आपण जनरेश्वरला जायला पाहिजे. जनरेश्वरला आता जाऊन माघारी 12 वाजेपर्यंत येत नाही आपल्याला. आपल्याला 3 वाजतील जास्तीत जास्त. 3 सुद्धा नाही होणार, आपल्याला उशीर लागणार. 4 हा अंधार पडेल. आपण एकतर लवकर 6 वाजता जायला पाहिजे. अंधार नाही, 6-7 ला तरी हलाय पाहिजे. आता आपल्याला वाजले 9, 9:30, 10 वाजले. तर 3 तरी वाजतीलच की. नाही ना, 3 वाजेपर्यंत नाही येऊ शकत. तर जनरेश्वरला जाणाऱ्यांना विचारा. मारुतीचे भक्त हे पक्के नाही तेवढे. भक्त पक्के तिकडे घोडे देवाचे दावा. कुठे घोडे होय. थांबा, हे नक्की देवाचेच घोडे आहेत का? नाही, मग कसं म्हणले तुला. ओके मध्ये दर्शन झालेलं आहे मित्रांनो. 1 नंबर वाटते. फिरण्याची मजा आहे ना, ती मजा कशात नाही. मस्तपैकी अशा डोंगरात ना ह्याच्यात तुम्ही कुठेही जावा, पण जोपर्यंत तुम्ही सह्याद्रीत ह्याच्यात जोपर्यंत फिरत नाही ना, तोपर्यंत मजा येत नाही. म्हणजे मला तर मजा येते. सह्याद्री डोंगर मध्ये वगैरे, नदी बिदी, एकदम काय डोंगर, काय झाड, ओके मध्ये सगळं झालेलं आहे. तर गाडी आलती पुढं, माग एक काका थांबला येतोय. तर आपण आता हे म्हणत आहेत की याला नाश्ता करायचा आहे.
पण आपल्याला काय, आपण काय नाश्ता करत नाही, आपण काय बाहेरचं वडापाव वगैरे काय खात नाही, आपण घरी गेल्यानंतर जेवणार आहे. तर आज आमच्यात सत्यनारायणाची पूजा आहे, नवनाथ समाप्तीची. तर तुम्ही सगळेजण या. तर चला मंडळी, आपण एक गाणं सादर करत आहोत. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा. एक नंबर माझा 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 माझा. काय पण एक नंबर. पाणी बिणी चाललंय, पाणी वगैरे कसं वडा वगैरे आहे, मस्त चाललंय नियोजन. एक नंबर. सगळेजण नाश्ता करून झालेत, तरी आमच्यातला एक मेंबर अजून काय आला नाही, आतमध्येच आहे. किती वडापाव काढले? 4. जोरदार रेस चाललेले आहे ज्युपिटर आणि ऍक्टिव्हा मध्ये. गाड्या सुटल्या, गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या, गाडीवाले ड्रायव्हर बाबू जाधव, ड्रायव्हर गोट्या जाधव. बाबू जाधवची गाडी पुढे गेलेली आहे. दोन ड्रायव्हर मध्ये चर्चा सुरू झालेली आहे. कोण मारणार आजची लढत कोण मारणार? आजचे डिस्कवरचे हिंद केसरी मानकरी कोण होणार? ह्या गाड्या काय पुढे जाय नाहीत, आपणच पुढे जाऊ. तर वाकरी गाव राहिला आहे 14 किलोमीटर. 14 किलोमीटर अजून पळणार गाड्या. ओके मध्ये. शंभो हर हर महादेव. काजळ लावणी आज येते मला लाज, शृंगार आहे असाच अप्सरा मी आज. हे नखरेवाली मोरणी मी आज. गुलाबी साडी आणि लाल वाली. तर आपल्या ह्या घाटामध्ये खाली CCT आहे, काउंटर कंटिन्युअस ट्रेंचेस. मी आता इथनं दाखवू शकत नाही, 2 मिनिटं थांबा. तर खाली बघा, तुम्ही तिकडे बघू शकता कंटिन्युअस काउंटर ट्रेंचेस आहेत, CCT. कशाला आली सांग की? आपण कशासाठी आलो इथे? खिचडी खायला. तर भावांनो, आम्ही आमच्या गावापासून इथं वाघेश्वरचं मंदिर आहे, खास तिथं आलोय. खास इथं विषय असा आहे की ह्यांना खिचडी खायची होती. हे बघा, ह्यांनी घेतलेलं की माझ्याकडे गेलं. आता मी काय नाही, मी पण खाल्ली. खास खिचडी खायला आलोय आम्ही. थोडंसं म्हणलं पुण्य करायला पाहिजे, तर गाईला आपण पाणी आणलेले आहे. गाईला खूप ताणलेलं, पळत आली गाई पाणी प्यायला. छान वाटते, ती गार पाणी पिते. पे कुठे सर म्हणे पोळ्यांचं नियोजन चाललेलं आहे. काय बोलायचंय तुम्हाला?
कुठे पोळ्या. तर अजून भजी, इथं भजी नियोजन आहे गरम गरम करतोय. ह्याला कामं नाहीत तर आमच्यात इथं लावायचं चाललेलं आहे चार्जिंग पॉईंट. हे तुम्ही फॅन सांगा, हे खाली लावायला पाहिजे का वर लावायला पाहिजे. मी म्हणतो इथं लावा, हे म्हणतात इथं लावा, तर बघतील आता. तर ओके मध्ये नियोजन लागले. न लाईट यूज करता, लाईटचा वापर न करता आमच्यात काम चालू आहे. हे लावायचं आहे आम्हाला. तर तुम्ही आम्हाला बोलवू शकता, तुम्हाला नंबर देतो खाली यांचा. आत्या आलेली आहे रक्षाबंधनला सांगवीवरनं. आत्याने पिशवीत खाऊ आणलेला आहे. बघू आपण आता खाऊ काय निघतोय. केळी आणलेली आहेत. ओके, मला मी हॉस्टेलवर आणणार आता केळी. केली वैसे पूजेसाठी आपण काय तोडले आणि काय तोडते कडद किती जाते. 3 आपल्याला 2 चौरंगे 10 न्यायचे. ही कुठली की शंभू, या 2 मोठ्या आहेत. कुठल्या ही यायच्या बास्की. मित्रांनो, आपण बाजरीत युरिया आता टाकलेला आहे, इसकाटलेला आहे युरिया मस्तपैकी. मागच्या आठवड्यात आलतो ना, आत्ताच्या ह्याच्यात बाजरीत फरक आहे, वाढली चांगली. आपण गावच्या सप्त्यामध्ये आलोय. इथं सप्ताह बसला, जेवाय आलोय आपण, प्रसाद घेण्यासाठी आलोय. असे प्रसाद मी सोडत नाही, असले प्रसाद काय पण सोडत नाही. असे कुठेही प्रसाद असले आपण जातो. तर आपलं रक्षाबंधनचं पार्सल आलेलं आहे, आपण मागवलेलं. आत्ता वाखरी पाठवून जाऊन आणलंय, तर आपण ह्याला अनबॉक्सिंग करू. तर आपण वाखरी पाठवून रक्षाबंधनचं गिफ्ट आणलेलं आहे, आपण अनबॉक्सिंग करू. बरोबर टायमिंगवर आलेलं आहे. व्यवस्थित पड ना. बोलतोय व्यवस्थित पड ना. तर कंपनीने बरोबर टायमिंगवर आपल्याला गिफ्ट पाठवलेलं आहे. हे मी गिफ्ट चांगली उपयोगाचीच देतो, असं काही गिफ्ट देत नाही. कोणाला देतोय तू? त्या व्यक्तीला गिफ्ट देऊ शकता. बॅटरी मागवली. ह्याची रेंज 1 किलोमीटर आहे. दीदीला ह्याचा अभ्यास करताना उपयोग होईल असं मला वाटत आहे. तर हे गिफ्ट मी नाही मागवलं, हे गिफ्ट आमच्या काकांनी मागवले. त्याला रानात होईल. दीदीन दोघं 1 महिना इकडे 1 महिना तिकडे यूज करते. दीदीला दिसत नाही जवळ. दीदीला आमच्या दिसत नाही. दीदीला चष्मा असल्यामुळं हे दीदीलाच गिफ्ट देऊ आपण. करा अजून नाही पोच केले. काकूचं काय म्हणणं आहे? बोला लाजू नका. काकूचं काय म्हणणं आहे का? आजी 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 म्हणते बघायला. हां, तू बोल. काय तेव्हा नाही काय पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे. बघा तुम्ही, पोळी बॅटरी मूळ छान दिसत आहे. बिना बॅटरीच्या पण आमच्या साधू आणि जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आलेले आहेत. असे दुकान हे असे झाले. मला हे समजत नाही. सत्यनारायणाचे महात्म्य जाणण्यास
कोण समर्थ आहे त्याच्याच क्रोधामुळे हे असे झाले नसेल. नवनाथ जेवायसाठी आलाय नवनाथामध्ये आणि हा आधीच एकटा बसलाय. हा मीठ मीठ पाहिजे दाजीला, मीठ पाहिजे. मामांनी भजी आणलेली आहे लाडक्या बाच्याला. पाऊस कमिंग. खूप जोरात पाऊस झालेला आहे. उद्या इकडे ये. गोट्यात उभा राहिलाय. पाऊस कमिंग, पाऊस कमिंग, जोरदार कमिंग, ना थांबिंग ना रुकिंग, बदा बदा पडिंग. पाऊस कमिंग. इथं नवनाथांचं जेवण चाललेलं आहे. नवनाथ जेवाय बसलेला आहे, बघू शकता तुम्ही. सगळे जेवाय वाढतेत. गुटू काका आजोबा चिडलेले आहेत आपल्यावर. चालू केली. ए दीदी, त्यातलं खायचं ह्यांना एक द्यायचं ना. बॅटरी बॅटरी करतात नाही. स्टडी लॅम्प आहे, स्टडी लॅम्प. रात्रीचा अभ्यास करायला. काय तो काय चष्टा लावली आहे ती. बासकी आपण मीच मागवली. तो अण्णाने मागवली. तशी नाही, साईडनं. कॅडबरीच कॅडबरी. ए ती खायची नाही. बेट बाकीच्या दीदीचे बाकीच्या दिदीला द्या तर. ते मावच्या दोन आहेत आणि तर आपले अनुभवी भाऊ आलेले आहेत. भाऊ असं करा. हा कसं आमचे आजोबा. आता आजोबा टोपी घालत आहेत. भाऊ आजी कुठे. तर मित्रांनो, आपण घरी आलेलो आहे. घरी पूजा वगैरे सगळं झालं. तर एकदम 8 वाजता निघालेलो. फुल पाऊस होता एकदम, काहीच पुढचं दिसत नव्हतं. आयला दीदीला सांगी सोडले. तर आपल्याला उद्या बाहेर जायचे. तर कंटाळा आलाय, झोपतो आज. तर डे 26. हां डे 26. तर 27 काय असेल आता बघत नाही. तो एंड करतो. जय श्रीराम, जय बजरंगबली, जय हनुमान.